नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति। एकादशभागस्य 12 कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पहाटे स्नानपूजा आटोपून जगदीश्वराचे दर्शन घेऊन राजे परत वाड्यात आले तेव्हा गडावर कोवळी उन्हे फाकली होती. राजे महालात आले. राजे बैठकीवर बसले. तोच राजाराम आत आले. राजांच्या पायांवर त्यांनी मस्तक ठेवले. प्रेमभराने त्यांना उठवीत राजांनी विचारले, आज स्नान केलंच वाटतं? जी. सर्दी ताप गेला? जी. म्हणून तर आईसाहेबांनी परवानगी दिली. छान. बाळराजे, तुमच्या प्रकृतीची आईसाहेब फार काळजी करतात नाही? राजारामांनी मान डोलावली. ती थोडी कमी करायला हवी. तुम्ही आता शंभूराजांच्या महाली राहता ना? राजांनी विचारले. जी. तुम्ही आता लहान नाही. तुम्ही 10 वर्षांचे झाला. आमच्या गुरूंनी प्रकृती निकोप राखण्याचा सोपा मार्ग आम्हाला सांगितला आहे. कोणता माहीत आहे? राजारामांनी नकारार्थी मान हलविली. अगदी सोपा आहे. त्यांनी सांगितलं तर नित्य व्यवहार आणि अल्प आहार केल्यानं ती दुरुस्त होते. पण आईसाहेब, आम्हाला त्यांची माया उदंड आहे पण अंधळी आहे. आमच्या मासाहेबही आमच्यावर माया करीत होत्या पण त्यांची माया डोळस होती. तुमच्यासारख्या युवराजांना बदलणारं हवामान जर पेलेनासं झालं तर राजकारणाचे वादळ वारे कसे सोसणार? राजांनी एकदम राजारामांना जवळ ओढले. त्यांना मिठीत घेत ते म्हणाले, बाळराजे, तुम्हाला फार मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे हे आम्हाला स्पष्ट दिसतं. तुम्ही आपल्या आईसाहेबांच्या लाडात फारसे गुंतू नका. छान शिकवण चालली. त्या शब्दाबरोबर दोघांनी मागे वळून पाहिले. दरवाजात सोयराबाई उभ्या होत्या. त्यांना पाहताच राजारामांच्या चेहऱ्यावर भीती प्रगटली. क्षणभर अवधान सुटलेले राजे बोलले, आम्ही खरं तेच सांगत होतो. बाळराजे आता लहान नाहीत. त्यांच्यावर पुष्कळ जबाबदारी पडणार आहे. दुबळ्या तब्येतीला ती झेपावणारही नाही. कसली जबाबदारी? सोयराबाईंनी आश्चर्याने विचारले. राज्याची. राजे शांतपणे म्हणाले. शंभूराजे पन्हाळ्याला, मग इथली जबाबदारी कोण स्वीकारणार? त्या शब्दांनी सोयराबाईंचे अंग मोहरून गेले. सारा रोष नाहीसा होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद प्रगटला. राजांचे शब्द त्यांच्या कानांवर पडत होते. एवढंच नव्हे तर आता तातडीनं आम्ही त्यांची मुंज आणि लग्न आटोपणार आहोत. राज्याभिषेकाच्या वेळी ज्या अडचणी आम्हाला आल्या त्या यांच्या मार्गात आता ठेवायच्या नाहीत. यांचे मार्ग सदैव निष्कंटक असायला हवेत. आमच्याही मनात हेच होतं. मग मुली पाहायला सांगायला हवं. सांगण्याची काही गरज नाही. आमच्या डोळ्यांसमोर बाळराजांना शोभेल अशी मुलगी आहे. राजे शांतपणे म्हणाले. कुठली? आमच्या प्रतापरावांची. कुडतोजी गुजरांची? सोयराबाईंना धक्का बसला. का? प्रतापराव नेसरीच्या युद्धात कामी आल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी समाचाराला गेलो होतो. सारं घर दुःखात बुडालं असता ती अजाण पोर सदरेवर खेळत होती. तेव्हा 2-2.5 वर्षांची ती मुलगी असावी. मुलगी रूपानं चांगली आहे. आम्ही तिला प्रेमानं मांडीवर घेतलं होतं. तेव्हाच हा विचार आमच्या मनात आला होता. काय बरं त्या मुलीचं नाव? राजे क्षणभर विचारात पडले. आठवलं. जानकी. हो, जानकीच. काय आठवण तरी? सोयराबाई कौतुकाने म्हणाल्या. त्याला कारणही तसंच आहे. आम्ही प्रतापरावांच्या मुलीला मांडीवर घेतलेलं पाहून कुणीतरी म्हणालं, महाराज, अजाण पोरकी झाली. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता आम्ही बोलून गेलो. आम्ही मांडीवर घेतलेलं पोर कधीही पोरकं होत नसतं. पण त्यांचं घराणं? सोयराबाईंचे बोलणे पुरे होऊ शकले नाहीत. राजांची नजर त्यांच्यावर खेळली होती. राणीसाहेब, कुणाचं घराणं? प्रतापरावांचं. त्यांचा दर्जा कोण ठरवणार? बलिदानातून आमचं राज्य उभं ठाकलं. राणीसाहेब, असल्या गोष्टी मनात आणू नका. मालुसरे, गुजर, कंक ही माणसं आमच्याच तोलामोलाची आहेत. आम्ही छत्रपती आहोत, अभिषिक्त राजे आहोत. आम्ही ज्यांच्याशी सोयरी करू ते आपोआप सप्तकुळीचेच बनतात. ते धर्मालाही मान्य आहे. मी अनाजींना माणसं पाठवायला सांगते. अनाजींना बोलवू? राजारामांनी न कळत विचारले. क्षणात सारा महाल हसण्याने भरला. राजाराम दोघांच्या चेहऱ्यांकडे पाहत होते. त्यांच्या हसण्याचा अर्थ राजारामांना कळत नव्हता. हसू आवरीत राजे म्हणाले, पहा, बाळराजे देखील लग्नाला केवढे उतावीळ आहेत ते. राजारामांच्या ध्यानी आले. ते ओशाळले. आज्ञेची वाट न पाहता ते पळत बाहेर निघून गेले. सोयराबाई हसत म्हणाल्या. युवराज लाजले. मी सांगते अनाजींना. सांगायला हवं. आता फार अवधी नाही. शक्यतो लवकर आम्हाला ही मुंज आणि लग्न उरकून घ्यायचंच आहे.
सोयराबाई जाण्यासाठी वळल्या, पण राजांनी हाक मारली. राणीसाहेब फिरंगोजी आहेतच, त्यांना पाठवायला सांगा, तेच जाऊन सोयरीक ठरवून येतील. सोयराबाई महालाबाहेर आल्या तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा राहिल्या नव्हत्या. अधुना एकादश भागस्य त्रयोदशी कथा एषा. गडावर लग्नाची गडबड चालू होती. प्रतापरावांच्या गावी अनाजी, फिरंगोजी, हंबीरराव ही खास माणसे पाठवली गेली. लग्न ठरवून वऱ्हाडाला आवतण करून सारी मंडळी गडावर परतली. राजारामांच्या मुंजीसाठी पैठणला अनंत भट्ट कावळ्यांना निमंत्रणाची पालखी पाठवली गेली. एके दिवशी अनाजींच्यासह सोयराबाई राजांच्या महाली आल्या. सोयराबाईंनी सांगितले, अनाजींनी शास्त्र्यांकडून मुहूर्त काढून आणले आहेत. राजांनी अनाजींच्याकडे पाहिले. अनाजी, नजीकचा मुहूर्त कोणता आहे? फाल्गुन वद्य दशमीचा मुहूर्त अत्यंत सुलक्षणी आहे, असं शास्त्री म्हणतात. मग तो निश्चित करा. ते कसं जमणार? सोयराबाई म्हणाल्या. 15-20 दिवस तर हाती राहिले. एवढ्या लवकर सारी तयारी होईल? हो, राजे बोलून गेले. हो, म्हणून थोडंच होतं? सोयराबाई चिंतेच्या सुरात म्हणाल्या. विनाकारण सगळी गडबड उडेल, काही नीट व्हायचं नाही. राजे हसले. अनाजी, राणीसाहेबांचा आमच्या राजेपणावर अद्याप विश्वास दिसत नाही. काहीतरी बोलायचं. सोयराबाई हसू लपवीत बोलल्या. काहीतरीच कसं? आम्ही छत्रपती आहो, राजाच्या मनात आलं आणि ते घडलं नाही तर तो राजा कसला? राणीसाहेब, तुम्ही चिंता करू नका. दागदागिने घडवायला आमचे निष्णात सुवर्णकार बसतील. नागप्पा शेट्टी साऱ्या मुलखाची पेट एका दिवसात गडावर आणील. साऱ्यांची निमंत्रणं अनाजी, बाळाजी पार पाडतील. लग्न अचानक ठरलं म्हणून त्याच्या डौलात कमतरता पडणार नाही. ते लग्न छत्रपतींच्याच तोलामोलानं होईल. राजे बोलले आणि सारे दळ हल्ले. मुंज लग्न यांची तयारी गडावर जोरात सुरू झाली. सोनार सोप्याचे निष्णात सुवर्णकार दागिन्यांची जडणघडण करण्यात गुंतले. मोती, हिरे, माणके, पाचू वगैरे रत्न भांडारातून बाहेर पडू लागली. नाना पेठांची जरी वस्त्रे वाड्यात येत होती. गडावर येणारे शामियाने, राहुट्या, डेरे यांची देखभाल चालली होती. गडाचे 18 कारखाने लग्नाच्या तयारीत गुंतले होते. खास कपडे केलेले घोडेस्वार आपल्या सरदारांनिशी लग्नाचे निमंत्रण घेऊन 4ही दिशांना दौडत होते. गडाचे रूप दररोज पालटत होते. गडाच्या मोकळ्या जागांवर शामियाने, डेरे, राहुट्या उभारल्या गेल्या आणि पाचाडला वऱ्हाड आल्याची खबर गडावर आली. खुद्द राजे वऱ्हाडाच्या आदरोपचारासाठी गडाखाली उतरले. वऱ्हाडाची व्यवस्था लागलेली पाहून राजे गडावर यायला निघाले. राजांची पालखी नाणे दरवाजाजवळ आली तेव्हा गड उतरणाऱ्या मोरोपंतांची गाठ पडली. मोरोपंत आपल्या इतमामानीशी उभे होते. राजांनी विचारले, मोरोपंत, तातडीनं गड उतरलात? जी, अनंत भट्ट कावळे येत आहेत. कुठं आहेत? रायगडवाडीवर विश्रांती घेत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी. रायगडवाडीला विश्रांती घेत आहेत? राजांनी नजर वर टाकली. आकाशात मध्यान्नीचा सूर्य तळपत होता. राजांचा चेहरा प्रसन्न झाला. ते पुढे म्हणाले, मोठा योगायोग. चला, कुलोपाध्यायांच्या स्वागताला आम्ही पण येतो. राजांची पालखी वळली. राजे रायगडवाडीला गेले. तेथे अनंत भट्टांचे स्वागत करून आशीर्वाद घेऊन राजांनी त्यांना सन्मानाने मोरोपंतांबरोबर गडावर रवाना केले आणि राजे रायगडवाडीच्या महालासमोर आले. महालात उडालेली धावपळ राजांच्या ध्यानी येत नव्हती. महालाच्या प्रवेशद्वाराशी राजांची नजर जायला आणि दाराशी पुतळाबाई यायला एकच गाठ पडली. राजांची नजर पुतळाबाईंवर स्थिरावली. पुतळाबाई अस्मानी रंगाचे वस्त्र नेसल्या होत्या. या वयातही एक सात्विक स्वाभाविक लज्जा त्यांच्या चेहऱ्यावर प्रगटली होती. डोळ्यातले भाव बोलके झाले होते. पुतळाबाई नजर चुकवीत म्हणाल्या, बसावं ना? हो ना. राजे भानावर आले. राणीसाहेब, आज आम्ही इथंच जेवणार. ते का सांगायला हवं? तसं नाही हं. जेवतो म्हणून राहत्या घरी देखील जेवण मिळत नसतं. राजांनी क्षणात सावरले. ते गडबडीने म्हणाले, आम्ही पाचाडला वऱ्हाडाच्या स्वागतासाठी उतरलो होतो. बाळराजांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली वाटतं. फार दिवस राहिलेत कुठं? सांगितलं तर कळणार. तेही खरंच. राजे बैठकीवर बसत म्हणाले. पुतळाबाई पुढे झाल्या. राजांनी उतरलेला टोप त्यांनी हाती घेतला. युवराज येणार ना? पुतळाबाईंनी विचारले. येतील? राजांनी विचारले. हे काय बोलणं? पुतळाबाई उद्गारल्या. धाकट्या भावाचं लग्न आणि ते येणार नाहीत? फार विश्वास दिसतो. फार नसेल पण एवढा विश्वास आहे माझा. राजे पुतळाबाईंच्याकडे थक्क होऊन पाहत होते. पुतळा, तुला माणसांची पारख आहे पण माणसं धरून ठेवता आली नाहीत. पुतळाबाई मोकळेपणे हसल्या. काय झालं? राजांनी विचारले. काही नाही. पुरुषांना ते कळायचं नाही.
काय आम्हा बायकांना काही कळत नसेल, पण आपलं माणूस त्या हातून सुटू देत नाहीत. साऱ्यांचाच अनुभव तसा नसतो ते मला माहीत नाही, पण माझा आहे, पुतळाबाई विश्वासाने म्हणाल्या. तेही खोटं, राजे हसले. का आठवतं? दक्षिण विजयानंतर आम्ही इथं आलो ते आठवा. हा भरवसा असता तर पायात जोडे घालण्याची सक्ती केली नसती. पुतळाबाई मोकळेपणाने हसल्या. आश्चर्य करायची पाळी राजांच्या वर आली. का हसलात का ते आपल्याला कळायचं नाही. ज्यांना जोड्यांची सोबत पुरते त्यांना डावलणं फार कठीण असतं. राजे भारावून उठले. भावविवश होऊन ते बोलले, पुतळा, हे मात्र अगदी खरं. त्याचा अनुभव आम्हाला प्रत्येक क्षणी येतो. राजांच्या नजरेला नजर देणे कठीण जात होते. पुतळाबाईंची नजर झुकली. त्या दिवशी राजांनी रायगडवाडीला जेवण घेतले. भोजन आटोपून राजे महाली आले. थोडी विश्रांती घेऊन राजे गडावर जाण्यासाठी उठले. पुतळाबाईंनी सांगितले, मी गडावर येणार आहे. केव्हा? उद्या येऊ? पुतळाबाईंनी विचारले. तुम्हाला कोण अडवणार? पण निमंत्रण आहे का? राजांनी खोचकपणे विचारले. आपल्याला आहे. काय? राजांची नजर एकदम वर झाली. हसणे विरले. ते ध्यानी येताच पुतळाबाई गडबडीने म्हणाल्या, मुलाच्या लग्नात आईला निमंत्रण कसलं? हो, तेही खरंच, आम्ही येतो. राजे पाठमोरे झाले. तोच कानांवर शब्द आले, थांबावं. राजे वळले. पुतळाबाईंचा चेहरा व्याकुळ बनला होता. राजांनी विचारले, काय? हवं तर मी येत नाही गडावर. पुतळा, राजे उद्गारले. कष्टाने अश्रावरीत पुतळाबाई म्हणाल्या, इथं मनाला चैन पडत नाही. पायांची सारखी आठवण होते. लग्नात मिरवण्याची हौस नाही मला. पाय दिसतील म्हणून. राजे पुढे झाले. त्यांनी पुतळाबाईंच्या खांद्यावर हात ठेवला. राजांचा शब्द कानांवर पडला, पुतळा, वर बघ. पुतळाबाईंची अश्रुपूर्ण नजर उंचावली. त्या नजरेत बघत राजे बोलले, तुम्ही येऊ नये असं का आम्हाला वाटतं? आम्हाला आवडतं ते हरवणं. हा तर आमचा दैवदोष आहे. पण आमच्यासाठी तुम्ही अपमानित व्हावं असं आम्हाला वाटत नाही. या पायांसाठी हवं ते सोशीन मी. हसत डोळ्यातले अश्रुपुशीत पुतळाबाई म्हणाल्या, ठीक आहे, आम्ही उद्या मेणा पाठवू. एवढे बोलून राजे चटकन वळले आणि महालाबाहेर पडले. भरभर जाणाऱ्या राजांची मंद चाल पुतळाबाईंच्याच ध्यानी येत होती. दुसऱ्या दिवशी एक शाही मेणा गडाखाली उतरला. अधुना एकादश भागस्य चतुर्दशी कथायेषा. राजांच्या महालात राजे बाळाजी अवजींना पत्रांचे मजकूर सांगत होते. त्याचवेळी अनाजी आत आले. राजांची नजर त्यांच्याकडे वळली. बोला अनाजी, काय काम काढलं? काम नाही, पण निश्चलपुरींचा निरोप आहे. कसला? आज निश्चलपुरी होम करीत आहेत, तेव्हा येऊन जावं अशी त्यांची इच्छा आहे. कसला होम? युवराजांचा व्रतबंध विवाह होणार, तेव्हा सर्व सुखरूपपणे पार पडावं म्हणून. समजलो, ठीक आहे, आम्ही येऊ म्हणून कळवा. अनाजी जागचे हल्ले नाहीत. त्यांची पावले घुटमळली. अनाजी, जी, एक विनंती आहे. बोला. जर कवी कलश कैदेतून मोकळे झाले तर निश्चलपुरींना त्यांची खूप मदत होईल. क्षणभर राजे विचारात पडले. अनाजी, तुम्हाला असं वाटतं तर जरूर त्यांना मोकळं करा. ते विद्वान आहेत, जाणते आहेत, पण विवेकशून्य आहेत. यापुढं त्या दोघांना कैदेत ठेवायची गरज नाही, पण त्यांना गडाखाली जाऊ देऊ नका. निश्चलपुरींच्या कार्यात ते गुंतले तर आम्हाला समाधान आहे. अनाजींनी एकदम मुजरा केलेला पाहून राजांची नजर मागे वळली. बाळाजी गडबडीने उठून मुजरा करते झाले. महालात सोयराबाई येत होत्या. राजे बाळाजींना म्हणाले, बाळाजी, आता पत्र लिहून होतील असं वाटत नाही. 2 प्रहरी पाहू. लेखन साहित्यावरून बाळाजी अनाजींसह महालाबाहेर गेले. सोयराबाई सामोरे आल्या. त्यांच्या मागून आलेल्या दासींनी रेशमी आच्छादनाखाली झाकलेली 4 तबके राजांच्या समोर गालिच्यावर ठेवली. राजे आश्चर्याने म्हणाले, राणीसाहेब, लग्नाचा फराळ चालला असता तरी प्रत्येक वस्तू आम्ही चाखायला हवी असं थोडंच आहे. सकाळी आम्ही काही घेत नाही. सोयराबाईंनी हसत तबकावरील आच्छादने लागोपाठ उचलली. 4ही तबकात निरनिराळे दागिने झगमगत होते. रत्नजडीत गोठ, पाटल्या, तन्मणी, लफ्फा, नथ अशा अनेक दागिन्यांवरून राजांची नजर फिरत होती. राणीसाहेब, आम्ही सांगितलं ते खरं ना? आमचे सुवर्णकार तरबेज आहेत. अजून दागिने घडायचे आहेत. घडतील. आमच्या भंडारात विपुल रत्न, सोनं, चांदी आहे. ते घडवायला कसबी कलाकार आहेत. तुमच्यासारख्या हौशी राणीसाहेब आहेत. मग कमतरता का?
पण राणीसाहेब दागिने बेतानं करा. आपली सून 8-9 वर्षांची, तिला हे सर्व पेलायला तर हवं. सोयराबाई त्या बोलण्याने खुश झाल्या. त्यांच्या सौंदर्याला एक वेगळीच धार चढली. इशारतीबरोबर दासी तपके घेऊन गेल्या. सोयराबाई सांगत होत्या, एवढा जवळचा मुहूर्त काढलात, सारं पाहता पाहता थकून जायला होतं. पाहून थकता तर ते बिचारे रात्रंदिवस राबत आहेत, त्यांचं काय होत असेल. खरंच बाई, अनाजींना तर एवढी उसंत नाही, काही सुचवलं की हजर केलंच. राज्य उभारणीत खपलेली माणसं लग्नात उणीव कशी राहू देतील. पण सकाळीच कुणाला पत्र पाठवायचं चाललं होतं. वा, तुम्हाला वाटतं की तुम्ही तेवढ्या कामात, आम्ही मोकळे, असंच ना. ज्या साधू संतांचे आशीर्वाद आम्हाला लाभले त्यांना लग्नाची पत्र पाठवायला नकोत. सोयराबाईंचे शंका समाधान पुरे झाले नाही. त्यांनी विचारले, आज गडाखाली मेणा गेला असं ऐकलं. हो ना, धाकट्या राणीसाहेबांना काल आम्ही भेटलो, त्यांच्याकरिता मेणा पाठवला. तुम्हालाही खूप मदत होईल. येऊ दे ना. अशा वेळी सर्वांनी यायचं नाही तर केव्हा यायचं, तेच म्हणतोय आम्ही. हे प्रसंग असे असतात की शहाण्या माणसांनी ठरवलं तर सारी कटुता या प्रसंगी नाहीशी करता येते. अशा सणावारांचा तोच फायदा असतो. म्हणून तर आम्ही आज मुद्दाम पन्हाळ्याला थैली पाठवणार आहोत. पन्हाळ्याला? सोयराबाईंची नजर विस्फारली गेली. हो, बाळराजांचं लग्न, आणि त्या लग्नाला येसू भवानी आणि खुद्द युवराज नाहीत, हे कसं शक्य आहे. पाहता पाहता सोयराबाईंचे रूप पालटले. नजरेत धूसर वर्तुळे प्रगटली. एरवी निर्व्याज दिसणारे डोळे तीक्ष्ण बनले. नाकाचा शेंडा, कानांच्या पाळ्या संतप्त झाल्या. त्यांनी अस्थिर आवाजात विचारले, कोण? युवराज? राणीसाहेब, फार ऐकलं, हे लाड आम्हाला सोसायचे नाहीत. संतापाने थरथरत सोयराबाई उभ्या राहिल्या. त्या बदलत्या रूपाने राजे सुन्न झाले. राणीसाहेब थोडं शांत पण संतप्त सोयराबाईंनी राजांना बोलूच दिली नाही. त्या उफाळल्या, मला काही सांगू नका म्हणे युवराज. भर सदरेवर आमचा अपमान झाला तरी तो ऐकून घ्यायचा, कारण ते युवराज. ते व्यसनी बनले तरी ते माफ, कारण ते युवराज ना. राणीसाहेब, ब्राह्मण मुलीचे ते गैर वागले तरी ते क्षम्य. त्या मुलीनं जीव दिला तरी युवराजांना पाठीशी, जारण मारणात गुंतले तरी डोळे झाक. सोयरा, राजे ओरडले. त्यांचे सारे अंग कापत होते. फार ऐकलं मी. तुच्छतेने राजांच्याकडे पाहत भान विसरत चाललेल्या सोयराबाई बोलल्या, काही सांगू नका. खुद्द आपल्या विरुद्ध बगावत करून मोगली मनसबदार बनून येणारे जर राज्याचे युवराज असतील तर राज्य आपलं ठरणारं नाही, मोगली ठरेल. जबान सांभाळा राणीसाहेब. राजे घोगऱ्या आवाजात बोलू लागले, राजकारणातले धडे राणीवशातून आम्ही कधीही घेतले नाहीत. ते देण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. युवराजांच्या गैरवर्तनानं त्यांच्या युवराजपदाबद्दल शंका निर्माण झाली असली तरी दैवयोगानं तेच बलवत्तर आहेत. कसला दैवयोग? राजे हसले. राणीसाहेब, दैवयोगानं ते ज्येष्ठ पुत्र म्हणूनच जन्माला आलेत, हे आपण विसरू नका. त्या उत्तराने सोयराबाई निरुत्तर होतील असे राजांना वाटले, पण सोयराबाईंचा आवाज थोडाही नरमला नाही. एक छद्मी स्मित त्यांच्या मुखावर विलसले. राजांच्या नजरेला नजर देत त्या म्हणाल्या, मी कशाला विसरू? अंधळ्या प्रेमापोटी आपल्यास ध्यानी येत नाही. काय म्हणाला? मी म्हणाले, अंधळ्या प्रेमापोटी आपल्यास ध्यानी येत नाही. बोला, थांबलात का? राजांच्याकडे पाहत सोयराबाई शांतपणे म्हणाल्या, संभाजी थोरल्याबाईंचे मुलगे असतील, पण अभिषिक्त राणी मी आहे, म्हणून काय झालं? तोही दैवयोगच. तेच सांगते मी. बाळराजे आमचे चिरंजीव आहेत. धर्मन्यायानं तेच युवराज आहेत. राजांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्यांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. विजयाचे अहंकारी स्मित सोयराबाईंच्या चेहऱ्यावर उमटले होते. आपल्या शुष्क ओठांवरून जीभ फिरवीत राजे म्हणाले, राणीसाहेब, फक्त राज्ञीपणच लक्षात ठेवलं, उभ्या आयुष्यात एवढंच लक्षात राहिलं. आमचं ऐका. शंभू बाळांनी या लग्नाला येणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, जाते मी. सोयराबाई संतापाने वळल्या. कुठं निघालात? सोयराबाई थांबल्या. त्या शांतपणे म्हणाल्या, अनाजींना सर्व थांबवायला सांगते. राणीसाहेब, बाळराजांच्या लग्नाला जर संभाजी येणार असेल तर हे लग्न होणार नाही. बाळराजांना युवराजपद मिळणार नसेल तर न मिळवू. वडिलांनी टाकलं म्हणून मला टाकता येणार नाही. त्या बोलांनी राजांचा जीव पिळवटून गेला. संतापाची जागा उद्वेगानं घेतली. राणीसाहेब, लग्नाची सारी तयारी झाली असता हे लग्न थांबवू नका. युवराजपदाच्या भावी वादात छत्रपतींची प्रतिष्ठा गुंतवू नका. आम्ही एक विचार करतो तेव्हा तुम्ही दुसरा करता. घरापेक्षा आम्ही राज्याची जबाबदारी थोर मानली. या लग्नाच्या निमित्तानं संभाजी येईल, त्याची समजूत काढता येईल असं आम्हाला वाटतं. आम्हाला का त्याचं वर्तन कळत नाही? त्यासाठीच हा खटाटोप होता. कसला खटाटोप? सोयराबाई बोलल्या.
बाळराजांच्या लग्नात युवराज म्हणून संभाजीला मिरवायचं, आपल्याबरोबर साऱ्यांना त्याची करणी विसरायला लावायची, हेच ना? राजे हताश झाले. ते तुमच्या ध्यानी यायचं नाही. संभाजी अविवेकी असेल, पण तो मनाचा भोळा, भावनेच्या आहारी जाणारा आहे राणीसाहेब. त्यांना मायेनं चुचकारलं तर कदाचित ते राजारामांच्या हाती आपणहून राज्य देऊन आनंदानं वनवासी होतील. तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्याजवळ निश्चितपणे आहे. बोलता बोलता राजांचा आवाज रुक्ष बनला. पण राणीसाहेब, आम्ही सांगतो त्यावर विश्वास ठेवा. संभाजी भोळे, भावना विवेश असतील, पण ते आमचे चिरंजीव आहेत. कच्च्या दोरखंडानं त्यांना जखडू पाहाल तर एक ना एक दिवस ते तुम्हाला सुद्धा जड झाल्याखेरीज राहणार नाहीत. एक विलक्षण भीती सोयराबाईंच्या मनात तरळून गेली. पण दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरून त्यांनी विचारले, मग संभाजीराजे येणार नाहीत ना? काळजी करू नका, बाळराजांच्या लग्नाला संभाजीराजे येणार नाहीत. जा तुम्ही, आम्ही फार थकलो. विस्मयाचे स्मित घेऊन सोयराबाई महालाबाहेर आल्या. त्या 7 महालाकडे जात असता मनोहरी नजरेत आली. मनोहरीला हाक मारून त्यांनी सांगितले, मनो, अशीच जा आणि अणाजींना, मोरोपंतांना मी बोलवल्याचं सांग. सोयराबाई 7 महालाकडे जात होत्या. जागतेपणी अनेक स्वप्न त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होती. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.